भटक्या कुत्र्यांच्या विषयावरून सर्वपक्षीय आमदार आक्रमक झालेत। भाजप आमदार अतुल भातखळकरांनी लक्षवेधी मांडली आहे। सगळ्या कुत्र्यांना प्राणीमित्रांच्या घरी सोडा असं महेश लांडगे म्हणाले। तर रस्त्यावर फिरताना आमच्या मागे कुत्रे लागतात असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलंय। अध्यक्ष महोदय, सरकारने उत्तर खूप मोठं दिलंय। सरकारने सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतंय की अध्यक्ष महोदय, या उत्तरातून लोकांना जो त्रास या भटक्या कुत्र्यांच्यामुळे होतोय तो त्यातून सुटका होण्याच्या दिशेने या उत्तरामुळे फार मोठी काही मदत होती असं मला वाटत नाहीये। मुंबई शहरामध्येच सरकारच्या उत्तराप्रमाणे सुमारे 90,000 भटके कुत्रे त्या ठिकाणी आहेत आणि निवारा केंद्र किती आहेत उत्तराप्रमाणे, तर ती अवघी 8 आहेत। म्हणजे 10,000 कुत्र्यांच्या मागे एक निवारा केंद्र। आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जी कार्यवाही सरकारने करणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीत महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भातली कारवाई ते अपुऱ्या पद्धतीने करतायत। असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न, आपले प्रश्न जे आहेत, मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले, तुम्ही आहेत, लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही। त्या विभागाचे आमदार, त्या विभागातले अधिकारी, महसूलचे, फॉरेस्टचे दोघे अधिकारी, एखाद्या वेळेस मी त्या बैठकीला राहील, पण त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य, परिषद सदस्य यांची बैठक माननीय वनमंत्री आणि मी दोघेही आम्ही घेऊ। दुसरं, कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री, मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।